जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सकाळपासूनच जळगावात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जळगाव शहरातील नवी पेठ परिसरात यावेळी पावसामुळे पाणी साचले असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। पावसामुळे नागरिकांची वाट यावेळी बिकट झाली होती। जळगाव महानगरपालिकेने या परिसरात तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। आज दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। या संदर्भात नागरिक रवींद्र शिंपी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। नमस्कार जळगावकर, आज आम्ही नटवर चौकातील सर्व दुकानदार या पाण्यामुळे खूप संकटात सापडलेलो आहे। पावसाचं थोडंसंही पाणी आलं तरी आमच्या दुकानांमध्ये हे पाणी शिरतं, कारण की ह्या नालीमधून हे एवढं पाणी जात नाही। हे जे जळगावमध्ये जे GS ग्राउंडपासूनचं पाणी वाहत इथपर्यंत येतं आणि या नटवर टाकी चौकामध्ये जमतं हे पाणी। आणि अर्धा तास जरी पाऊस झाला तरी गुडघ्या एवढं पाणी इथं जमत असतं। अनेक वेळा महानगरपालिकेला तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही विनंती केली, परंतु अजूनपर्यंत याची दखल घेतलेली गेली नाही। तरी माझी महानगरपालिकेला प्रशासनाला अशी विनंती आहे की आमची समस्या त्वरित दूर करावी आणि जेणेकरून आमचं नुकसान होणार नाही। आमच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे आमच्या मालाचंही नुकसान होतं। थोड्याशा पावसाने सुद्धा इथे गुडघाभर पाणी जमतं। तरी माझी विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी त्वरित उपाययोजना करावी, ही माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। दादा आता किती वर्षापासून तुम्हाला या त्रासाचा सामना करावा लागतो, तुम्ही काय सांगणार दादा? ज्यावेळेसपासून दुकान टाकलेले 25 वर्षापासून या समस्येचा सामना करत आहोत आम्ही, परंतु अजूनपर्यंत या समस्येवर काही तोडगा निघालेला नाही आहे। आणखी पुढे इथे रोड तयार झाल्यानंतर आणखीनच पाणी इथे तुंबणार आहे आणि तेव्हा तर आमची अजूनच खराब होणार आहे परिस्थिती। तरी माझी विनंती आहे महानगरपालिकेला आणि प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी व आम्हाला दिलासा द्यावा, ही नम्र विनंती। काय नाव आपलं? माझं रवींद्र शिंपी।